नमस्कार. पाऊस आणि वडापाव एक अफलातून कॉम्बिनेशन आहे. बाहेरचा कितीही खाल्ला तरी माझा मुलगा म्हणतो, आई तुझ्या हातचा वडापाव बेस्टच. म्हणूनच इथे मी कुकरमध्ये अर्धा किलो बटाटे घातलेत. बटाटे अर्धे भिजतील इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे. यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. यामुळे जेव्हा आपण स्टफिंग बनवतो वड्याचं तर ते आणीन लागतं, वड्याला खूप छान चव येते. कुकरचं झाकण लावून आता 2 ते 3 शिट्या करून घेऊया आणि हे बटाटे शिजत आहेत तोपर्यंत आपण इथे पीठ तयार करूया. ते बेसन घेते मी. आपण अर्धा किलो बटाटे घेतलेत त्यासाठी 1.5 कप बेसन घ्यायचं आहे. तर इथे मी मोजून 1.5 कप बेसन घेतलं आहे. आता यामध्ये पाणी घालून हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट करायचं नाही आहे आणि पातळही करायचं नाही आहे. हे पीठ जे बेसन आहे ते आधी चाळून घ्यायचं आहे, ज्यामुळे गुठळ्या होणार नाहीत आणि पीठसुद्धा हलकं होतं. यामुळे चमच्यावर अशी जाडसर लेयर येते असं हे पीठ तयार केलं आहे मी. आता हे पीठ आपण बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करूया वड्यासाठी. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत. तर हे थोडंसं झणझणीत असा मी वडा बनवते म्हणून इथे मी 4 मिरच्या घेतल्यात. आलं घालायचं यामध्ये आणि यानंतर भरपूर लसूण घातले मी. साधारण 10 ते 12 पाकळ्या लसूण घालायची आहे. याबरोबरच इथे 1 चमचा अख्खे धणे घातले आहेत आणि अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. धणे दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात. तर हे आता आपण जाडसर वाटून घेऊया. तर पहा, जास्त बारीक करायचं नाही आहे, हे असं जाडसरच ठेवायचं आहे. आता आपण स्टफिंग बनवूया. तर इथे पहा, बटाटे जे आहेत ते मी काढून घेतलेत. हे असे कुस्करून घेऊया. भाजी तयार करूया. तर इथे मी कढई ठेवते गॅसवरती. यामध्ये आता तेल घालायचं आहे. साधारण 1 मोठा चमचा इतकं तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली आहे. यानंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि पाव चमचा यामध्ये आता हिंग घालायचं आहे. आता जे आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे आणि हे वाटण आता छान असं 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. जितकं छान आपण परतू तितकी आपल्या भाजीला चव छान येईल. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पाव चमचा हळद घातली आहे. यानंतर यामध्ये आपण जे बटाटे कुस्करून ठेवले होते ते घालायचे आहेत आणि हे सगळं आता परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं, तर इथे चवीप्रमाणे मीठ घालते आणि आता भाजी आपण 1 ते 2 मिनटं छान परतून घेऊया. आपलं हे बटाट्या वड्याचं स्टफिंग तयार झालं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा एकदा मिक्स करून गॅस बंद करूया आणि हे आता थंड करून घेऊया, म्हणजे याचे आपल्याला वडे करता येतील. तर इथे पहा, हे असं कोमट झालं आहे. याचे मी वडे बनवते. तर चपटे किंवा गोल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता. मी ते थोडे असे गोल बनवते आणि मोठे बनवते. तर आपण जे प्रमाण घेतलं त्यामध्ये साधारण 11 ते 12 वडे होतात. मी इथे मोठे बनवते त्यामुळे माझे 10 वडे तयार होतील. पुढे आपण गाडीवर मिळते तशी बटाट्या वड्याची लाल चटणी, त्याबरोबरच हिरवी चटणी दोन्ही पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे वडे तयार करून घेतलेत. आता आपण हे फ्राय करूया. तर हे फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि हे जे आपण पीठ तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. हे थोडंसं मला घट्ट वाटतं, तर इथे मी थोडंसं यामध्ये पाणी घालते.
फ्राय करायच्या वेळेस यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे. आधीच घालायचा नाही आहे, फ्राय करायच्या वेळेस घालायचा आहे आणि अगदी कमी घालायचं आहे. जास्त जर सोडा घातला तर वडे जास्त तेलकट होतात. आता आपण हे फ्राय करूया. इथे तेल गरम झालं आहे. आता एक एक वडा पिठामध्ये घोळवायचा आहे आणि चमच्यानेच आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे. तर इथे हे पीठ घेतलं आहे, यामध्ये वडा घातला आहे. सगळीकडून पीठ लावायचं आहे आणि असा वडा तेलात सोडायचा आहे. तर इथे एका वेळेस मी 3 वडे फ्राय करून घेते. मीडियम फ्लेमवरती छान खरपूस होईपर्यंत वडे आपण फ्राय करून घेऊया. तर इथे वडे पहा फ्राय झालेत, किती मस्त दिसत आहेत. रंगसुद्धा खूप छान आला आहे. काढून घेऊया. तर अगदी मस्त गोल गरगरीत असा आपला हा बटाटा वडा तयार झाला आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतका मस्त दिसतोय. तर असे सगळे वडे इथे आता आपण तयार करून घेऊया. सगळे वडे फ्राय करून झाल्यानंतर उरलेलं जे पीठ आहे त्याचं आपण चटणी बनवण्यासाठी चुरा फ्राय करून घेऊया. तर असं चमच्याने हे पीठ तेलामध्ये सोडायचं आहे. बटाटा वड्याची स्पेशल अशी ही लाल चटणी आपण या चुऱ्यापासून बनवणार आहोत. छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं आहे. काढून घेऊया. इथे थोडासा आणखी मी चुरा तयार करून घेतला आहे. आता आपण यापासून लाल चटणी तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चुरा काढून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये लसूण घालायचे आहे. न सोलताच मी इथे लसूण घातले. यानंतर यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला घालते. कांदा लसूण मसाला नसेल तर लाल तिखट घातलं तरी चालेल. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर इथे ही चटणी तयार झाली आहे. आता आपण कोथिंबीरीची हिरवी चटणी तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे. यानंतर थोडंसं आलं घातलं आहे. 2 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. इथे आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. 1 चमचा लिंबाचा रस घातला आहे. यानंतर 1 चमचा मी इथे चणे घालते. तुम्ही भाजलेली चण्याची डाळ घालू शकता. यामुळे चटणीला घट्टपणा यायला मदत होईल. थोडंसं पाणी घालून इथे मी चटणी वाटून घेतली. जास्त पातळ करायची नाही आहे आपल्याला, ही घट्टसरच हवी आहे म्हणून थोडंच पाणी घातलं मी. मस्त हिरवीगार अशी आपली ही चटणी तयार आहे. तर लाल चटणी, हिरवी चटणी आणि आपले वडे तयार आहेत. याबरोबरच मी थोड्याशा मिरच्यासुद्धा इथे फ्राय करून घेतल्यात. आता आपण वडापाव बनवूया. तर इथे पाव घेतला आहे. यावरती आता दोन्ही चटण्या लावून घ्यायच्या आहेत. हिरवी चटणी लावते. यानंतर आपण तयार केलेली लाल चटणी यावरती लावायची आहे. यावरती वडा ठेवला आहे आणि आता यावरती जो आपण चुरा फ्राय करून घेतला होता तो घालायचा आहे. तर हा आपला झणझणीत असा वडापाव तयार झाला आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.